नमस्कार, मी अशोक दराडे. माझी वाईफ रोहिणी. तर आम्हाला ज्यावेळेस कॉन्सिल झालं किंवा बाळ राहिलं तेव्हा विषय प्रश्न पडला होता की कुठे जायचं आणि कुणाला दाखवायचं. आपण पुण्यामध्ये नवीन आहोत, त्या एरियामध्ये जस्ट शिफ्ट झालो होतो. तेव्हा माझं गायडन्स, त्यांचा ट्रीटमेंटची पद्धत खूप छान आहे आणि एक्सपेन्सिव्ह पण नाहीये. कमी बजेटमध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या इथे आहे आणि वेल ट्रेन्ड स्टाफ आहे. तर जेव्हा मी ते आलो तेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा मॅमला भेटलो तेव्हा मॅमने आम्हाला एवढं छान समजून सांगितलं की ठीक आहे, त्याची पद्धत पण एवढी आहे की पुढच्यांना आकर्षित करतात. जेवढं छान आहे. मी पण आमच्या सोसायटीमध्ये आता 2-3 जणांना रेफर केलं की तुम्ही इथं दाखवा, त्यांना राहत नाही बाळ वगैरे, त्यांचं मिसकॅरेज होतं. त्यांना पण म्हटलं की कांचन मॅम खूप छान आहे, त्यांच्याकडे पेशंट पण भरपूर असतात, त्यांचं नॉलेज आणि ते खूप छान आहे. तर त्यामुळे मी त्यांना 2-3 पेशंट आहेत, त्यांना मला काही प्रॉब्लेम असेल तर यांच्याकडे येऊन तुम्ही गायडन्स घेऊ शकतात. ते तुम्हाला छान गाईड करतील आणि हे करतील. आणि त्यानंतर जेव्हा आमचं 7वा महिना किंवा अॅन्युअल स्कॅन झाला, अॅन्युअल स्कॅन मध्ये पण त्यांनी सांगितलं काही इश्यू नाही, बाळ खूप छान आहे, प्रोग्रेस पण खूप छान आहे, बाळाचं वेट पण खूप छान झालं, 3 किलो 100 ग्राम बाळाचं वेट झालं. त्यांच्या जी ट्रीटमेंट आहे डिलिव्हरीसाठी जेव्हा मॅम म्हणले की तुला लास्ट फॉलोअप आहे, जेव्हा त्यांनी डॉक्टरमध्ये पण छान आलं. एनएसटी आली, एनएसटी मध्ये पण रिपोर्ट वगैरे छान आले होते. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही या दिवशी ऍडमिट व्हा, संडेला ऍडमिट व्हा, पण आमच्याकडून बाय मिस्टेकली मिस झालं आणि आम्ही मंडेला आलो. त्यानंतर आम्ही ठरवलं की मॅम मध्ये की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, 2 दिवस जर एक्स्ट्रा झालं तरी आपण ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर आम्हाला 18ला ऍडमिट व्हा म्हणे, आम्ही ठरवलं की 19ला डिलिव्हरी करायची फेब्रुवारीला. तर मग 18ला ऍडमिट झालो, 8 संध्याकाळी 6च्या आसपास ऍडमिट झालो. त्यानंतर ऍडमिशन वगैरे प्रोसेस वगैरे पण खूप छान होती, इन्शुरन्स स्टाफ, रिसेप्शन. त्यानंतर नाईटला पण जे आरएमओ डॉक्टर होत्या, शुभांगी मॅम, बाकीच्या जे पण त्यांचं नाव आहे नर्स वगैरे, त्यांनी पण खूप छान मदत केली. नाईट रात्रभर जागे होते, त्यांनी पण टाइम फॉलो घेतला. आणि जेव्हा 3 वाजता परत एक पोस्ट इंजेक्शन दिलं आणि चेक केलं की विदिन 5 मिनिट नॉर्मल डिलिव्हरी विदाउट स्टिचेस आणि प्रॉपर डिलिव्हरी झाली. काही पण बाळाला पण त्रास नाही आणि आईला पण त्रास नाही. तर एकदम बेस्ट डिलिव्हरी आहे. त्यानंतर आम्ही जेव्हा बाळ झालं